कविता वाचन सुद्धा आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अभिवाचनाचे कथाकथनाचे कार्यक्रम सुद्धा मी करत असते. त्याचबरोबर मी एका ऍक्टिंग अकॅडमी, वेद ऍक्टिंग अकॅडमी म्हणून आहे, तिथे मी वाचिक अभिनय शिकवते गेली 8 वर्ष. त्या संस्थेबरोबर मी गेली 9 वर्ष काम करते आणि त्यामुळे मला बालनाट्यामध्ये काम आणि एक क्षण असा आला की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याच्यामुळे मला तिथेही माझं नाव घेतलं गेलं. सुंदर ती दुसरी दुनिया नावाचं नाटक 2 वर्षांपूर्वी आम्ही केलं आणि त्यात 140हून अधिक मुलं होती, लहान 5 ते 15 वयोगटातली, आणि आजपर्यंत असा रेकॉर्ड नाही. खरं तर तो वर्ल्ड रेकॉर्ड म्हणायला हवा, पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिथे आमच्या त्या नाटकाचंही आणि बरोबर दिग्दर्शिका म्हणून आमची नावं तिथे लागली गेली. सो हा खूप आनंदाचा क्षण होता. खूप छान. आज आपण बघतो की आपल्या घरातील मुलांना कंट्रोल करणं, आजकाल पॅरेंट्सला, आजकाल पालकांना असं वाटतं की मी काय काय नवीन नवीन ट्रिक्स करू किंवा नवीन नवीन काय टेक्निक्स वापरू. तर तुमच्या पॅरेंटिंग जर्नी बद्दल थोडं आम्हाला सांगा. नक्कीच. पॅरेंटिंग जर्नी ही प्रत्येकच पॅरेंटिंग मूल वेगळं असतं. त्यामुळे आमच्या मुलीला वाढवताना आम्हाला दोघांनाही असं कायम वाटत होतं की वेगळं काहीतरी करायचं नाही, सर्वसामान्य मुलांसारखंच तिला वाढवायचं.